नाशिकमध्ये कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फेसबुकवरून मैत्री झालेल्या महिलेने या कृषी अधिकाऱ्याची मोठी फसवणूक केली। या महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला। त्यानंतर चिंतेत येऊन या कृषी अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली। या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील असं या आत्महत्या केलेल्या कृषी अधिकाऱ्याचं नाव आहे। ते जव्हार पंचायत समितीचे कृषी अधिकारी होते आणि नाशिकमध्ये राहत होते। प्रशांत पाटील यांची फेसबुकवरून एका महिलेशी ओळख झाली। ते नेहमी फेसबुकवर गप्पा मारायचे। या महिलेने या कृषी अधिकाऱ्याला 55 लाख रुपयांचा गंडा घातला। त्यानंतर प्रशांत पाटील यांनी नाशिक येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। फेसबुक फ्रेंड महिलेने ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे आमिष दिले होते। प्रशांत पाटील यांनी 30 तोळे दागिने विकून कर्ज काढून रक्कम जमा केली होती। या महिलेच्या नादात त्यांनी तब्बल 55 लाख रुपये गमावले। एवढे पैसे गमावल्याचे लक्षात येताच त्यांनी चिंतेत येऊन आयुष्य संपवले। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। सायबर पोलीस प्रशांत पाटील यांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत। नमस्कार, मी सिनियर पी आय ढवळे, सायबर पोलीस स्टेशन। आमच्याकडे नाशिकचे एक रहिवासी आणि कृषी अधिकारी असलेले प्रशांत पाटील व त्यांच्या सौभाग्यवती आमच्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या की त्यांची 56 लाखांची फसवणूक झालेली आहे। त्याप्रमाणे आम्ही त्यांची पोर्टलवर तक्रार दाखल केली, त्यांचा अर्ज दाखल केला आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असतानाच दिनांक 6/6/2025 रोजी त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की त्यांना पद्मा व्ही चिकटे या बनावट फेसबुक आयडी कडून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली। ती फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली। त्यामध्ये त्या महिलेने हाप्को ऑइल खरेदी करण्याचं त्यांना सांगितलं आणि ते महाग म्हणजे मोठ्या दराने आम्ही परदेशामध्ये त्याचं परदेशात पाठवू असं त्यांना सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला 1,59,000चं ऑइल खरेदी केलं होतं। ते खरेदी केलं म्हणजे फक्त त्या कंपनीच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले। ॲक्च्युली त्यांना ते ऑइल आलेलं नव्हतं। त्यानंतर हे म्हटलं की त्या महिलेने अजून सांगितलं की तुम्ही आणखी ऑइल परचेस करा, कारण एवढे छोटे ऑर्डर घेता येत नाही, मोठे ऑर्डर घ्या। पण ही म्हटली माझ्याकडे आता रक्कम शिल्लक नाहीये। मग त्या महिलेने सांगितलं की तुम्हाला मी एक कुरिअर पाठवते आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉरेन करन्सी असणार आहे, मोबाईल असणार, इतर सामान असणार आहे, तर ते तुम्ही सोडून घ्या त्यामुळे आणि मग तुम्ही इंडियन करन्सी करून परत मग हे ऑइल परचेस करा। त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि ते पार्सल पाठवण्यासाठी त्या महिलेने वारंवार काही ना काही बहाणे देत राहिली, काही ना काही कारणं सांगत राहिली, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागवत राहिली आणि असे मागवता डिसेंबर 2023 पासून ते आता गेले 2 महिन्यापर्यंत त्यांनी जवळजवळ 56 लाख रुपये विविध बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत। आणि त्यानंतर ज्यावेळी हे म्हटलं की ते पार्सल पाठवा नाही तर पैसे तरी पाठवा, आणि मग त्यावेळी RBIचं काहीतरी बनावट नाव सांगून तुमचं पार्सल येत आहे, तुमचं पार्सल भेटणार आहे, प्रोसेसिंग चालू आहे, त्याची फॉरेन्सिक सायन्स कडून त्या नोटांची तपासणी चालू आहे, असे काहीतरी कारण सांगत राहिले। आणि यातली बहुतांश रक्कम, यातली खूप मोठी रक्कम या प्रशांत पाटील यांनी कर्जाऊ घेतली होती, मित्रांकडून कर्जाऊ घेतलेली आहे, सोनं नाणं मोडलेलं आहे। आणि मग ते तणावामध्ये आले की आता पैसे आपल्याला भेटत नाहीयेत आणि पार्सलही भेटत नाही, आणि त्या तणावामध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर आम्ही त्यांच्या तक्रारीवरून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून ते पद्मा व्ही चिकटे या फेसबुक आयडी धारकाविरुद्ध, त्याचप्रमाणे त्यांना व्हॉट्सअपवर संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या लोकांविरुद्ध, त्याचप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे वर्ग करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे। तर मी सर्व नाशिकच्या नागरिकांना, रहिवाशांना कळकळीची विनंती करतो की कृपा करून मोबाईलवर आलेल्या अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, अनोळखी व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ कॉल स्वीकारू नका, अनोळखी व्यक्तीकडून आलेले कॉल देखील तुम्ही स्वीकारू नका, आणि मोबाईलवर दिलेलं कुठलंही आमिष असो किंवा कुठलीही तुम्हाला मोठ्या रकमेचा परतावा याबाबत आश्वासन असेल त्यावर विश्वास ठेवू नका। शेअर ट्रेडिंगमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। तर शेअर ट्रेडिंगमध्ये देखील मी नागरिकांना एक सल्ला देईल, सूचना देईल की तुम्ही ते स्थानिक बँकामध्ये जाऊन त्या बँक कर्मचाऱ्यांकडून किंवा स्थानिक जे
शेअर मार्केटचा व्यवसाय करतात त्या लोकांकडून तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा. व्हॉट्सअपवर कुणाच्याही समाविष्ट होऊ नका. नंबर 1. नंबर 2, त्यांनी पाठवलेल्या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करून कुठल्याही बँक खात्यामध्ये पैसे पाठवू नका. नाहीतर ते फक्त व्हर्च्युअली त्या ॲपमध्ये तुमची रक्कम दिसते, गुंतवणुकीची रक्कम दिसते, तुमच्या झालेला नफा दिसतो, पण ती सारी आभासी रक्कम आहे. ती रक्कम कधीही तुमच्या खात्यामध्ये येत नाही आणि तुमची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होती. सर एकूण त्यांची रक्कम जी आहे अनेक बँक खात्यामध्ये गेलेली आहे. साधारण 8 ते 10 बँक खाती आहेत. ते वेगवेगळ्या राज्यातले आहेत. तर ते सर्व आम्ही आता बँक खाते शोधू. त्यानंतर आता हे फेसबुक आयडी वरून ऍक्च्युअली फेसबुक आयडी क्रिएट करण्यासाठी, तयार करण्यासाठी कुठला मोबाईल नंबर. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.